सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नक्की नक्की कोणाचं आयुष्य जगतोय? कधी विचार केलाय? इंस्टाग्रामवर कोणाचे तरी ट्रॅव्हल फोटोज बघितले की लगेच आपल्याला जेलसी वाटते. कोणाचं तरी प्रमोशन बघून आपण स्वतःलाच कमी लेखू लागतो. आणि सर्वात भयानक गोष्ट माहितीये, आपण आपली सुख, आपला आनंद फक्त त्या लाईक्स आणि व्ह्यूजच्या आकड्यांमध्ये शोधतोय. कारण आपण एका अशा पिंजऱ्यात अडकलोय जो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. हा पिंजरा कशाचा बनलाय माहितीये? अपेक्षांचा. आपल्या घरच्यांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा आणि सर्वात जास्त म्हणजे त्या अनोळखी लोकांच्या अपेक्षा, ज्यांना आपण आयुष्यात कधी भेटलोही नाहीये. मनात एखादी गोष्ट आली की लगेच डोक्यात तोच जुना विचार येतो. अरे, लोक काय म्हणतील? हसतील का माझ्यावर? मी फेल झालो तर? आणि याच एका भीतीपोटी आपण आयुष्यातले सर्वात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय कधी घेतच नाही. यालाच जपानी भाषेत गामान म्हणतात. म्हणजे काय? तर फक्त दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्या इच्छांची आहुती देणं. पण आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाहीये. आज आपण हे लोकांना खुश करण्याचं व्यसन मुळापासून कसं तोडायचं हे शिकणार आहोत. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगभरातील करोडो तरुणांना खऱ्या अर्थाने मेंटल फ्रीडम दिलंय. द करेज टू बी डिसलाइक्ड. आपल्याला वाटतं की आपलं आजचं वागणं, आपली भीती हे सगळं आपल्या भूतकाळाचा परिणाम आहे. समजा एखादा मुलगा आहे ज्याचं लहानपण खूप गरिबीत गेलं. त्याला पावलोपावली टोमणे ऐकावे लागले. आज तो तरुण झालाय, पण लोकांशी बोलायला घाबरतो. आपण काय म्हणतो? त्याच्यासोबत लहानपणी जे झालं त्यामुळे तो आज असा आहे. पण ॲडलरियन सायकॉलॉजी इथे एक मोठा बॉम्ब टाकते. ते म्हणतात की ट्रॉमा नावाची गोष्ट अस्तित्वातच नसते. ऐकायला धक्का बसला ना? याला म्हणतात टेलिओलॉजी. म्हणजे आपण आपल्या भूतकाळातील घटनेमुळे आज असे नाही आहोत, तर आपल्याला आज असंच राहायचं आहे म्हणून आपण त्या घटनेचा आधार घेतोय. एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये बसलाय आणि वेटरने चुकून तुमच्या पांढऱ्या शर्टवर कॉफी सांडली. तुम्ही त्याच्यावर जोरात ओरडता. नंतर तुम्ही काय म्हणता? त्याने कॉफी सांडली म्हणून मला राग आला. पण हे पुस्तक म्हणतं, नाही, तुम्हाला त्या वेटरवर ओरडून त्याला तुमची पावर दाखवायची होती. तुमचं वर्चस्व गाजवायचं होतं आणि ते करण्यासाठी तुम्ही रागाचा एक साधन म्हणून वापर केलात. राग ही एक निवड होती. तसंच त्या मुलाचं आहे. तो लोकांशी बोलायला घाबरतोय कारण त्याला नकार मिळण्याची भीती वाटतेय. आणि त्या भीतीला लपवण्यासाठी तो आपल्या गरीब भूतकाळाचा वापर करतोय. जोपर्यंत आपण विक्टिम कार्ड खेळत राहतो तोपर्यंत आपल्याला स्वतःला बदलण्याची मेहनत करावी लागत नाही. हे सत्य कडू आहे. पण ज्या क्षणी तुम्ही हे स्वीकाराल की तुमचा भूतकाळ तुम्हाला नियंत्रित करत नाही, त्या क्षणी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हाल. आता बघूया अशा एका कन्सेप्टकडे जो तुमचा सोशल मीडिया वापरण्याचा आणि लोकांशी वागण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. याला म्हणतात टास्क सेपरेशन, म्हणजेच कामाची विभागणी. विचार करा, तुम्ही एखादा नवीन बिझनेस सुरू केला किंवा एखादा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला. तो व्हिडिओ उत्तम बनवणं, चांगली स्क्रिप्ट लिहिणं आणि मनापासून रेकॉर्ड करणं हे कोणाचं काम आहे? अर्थातच तुमचं. पण तो व्हिडिओ लोकांना आवडणं, त्यांनी त्यावर चांगल्या कमेंट्स करणं किंवा त्याला सबस्क्राईब करणं हे कोणाचं काम आहे? ते त्यांचं काम आहे. आपण आयुष्यात दुःखी का होतो? कारण आपण दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करतो. जेव्हा तुम्ही असा विचार करता की लोकांनी मला चांगलंच म्हणावं, तेव्हा तुम्ही तुमचं सुख त्यांच्या हातात देताय. तुम्ही स्वतःला
त्यांच्या मतांचे गुलाम बनवून घेताय. ऑफिसमध्ये बॉस तुमच्यावर ओरडणं हा त्याचा स्वभाव आहे, तो त्याचा टास्क आहे. तुमचं काम आहे तुमचं बेस्ट देणं. जर तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं असेल आणि तरीही तो खुश नसेल तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. यालाच भावनिक स्वातंत्र्य म्हणतात. एकदा का तुम्ही ही लक्ष्मण रेषा आखली की माझं काम काय आणि लोकांचं काम काय, मग तुम्हाला कोणाच्याही परमिशनची गरज उरत नाही. आजकालच्या जगात आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते, काहीतरी स्पेशल बना. जर तुम्ही नंबर 1 नसाल, जर तुम्ही करोडपती नसाल, जर तुमचे लाखो फॉलोअर्स नसतील तर लोक तुम्हाला लूजर समजतात आणि आपणही स्वतःला तसंच समजू लागतो. पण हे पुस्तक एक क्रांतिकारी विचार मांडतं. द करेज टू बी नॉर्मल. सामान्य असण्याचं धाडस. आपल्याला वाटतं की आयुष्य म्हणजे एक डोंगर चढणं आहे. शिखरावर पोहोचलो की आपण यशस्वी, नाहीतर आपण निकामी. पण ॲडलर म्हणतात आयुष्य हे डोंगरासारखं नाहीये, तर ते एका डान्ससारखं आहे. डान्स करताना आपण एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचण्यासाठी नाचत नाही, आपण त्या संगीतासाठी, त्या क्षणासाठी नाचतो. जर तुम्ही आज चहा पिताना त्याचा आनंद घेऊ शकत असाल, जर आज तुम्ही एखादं पुस्तक मनापासून वाचत असाल, तर तुम्ही यशस्वी आहात. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कंप्लीट आहे. भविष्यातील एखाद्या मोठ्या यशासाठी आजचा आनंद मारणं बंद करा. मग याचा अर्थ असा का की आपण स्वार्थी बनायचं, कोणाचीच पर्वा करायची नाही? अजिबात नाही. उलट जेव्हा तुम्ही लोकांच्या अपेक्षातून मुक्त होता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांची मदत करू शकता. कारण तेव्हा तुम्ही ती मदत काहीतरी मिळवण्यासाठी नाही, तर आनंदासाठी करता. मी कोणाच्या तरी कामात येतोय ही भावनाच माणसाला सर्वात जास्त शांतता देते. शेवटी एकच लक्षात ठेवा, तुम्हाला आवडतं बनण्याचं धाडस नको आहे, तुम्हाला नावडतं होण्याचं धाडस हवं आहे. ज्या दिवशी लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याने तुम्हाला फरक पडणार नाही, तो तुमचा खरा स्वातंत्र्य दिन असेल. हे पुस्तक वाचणं किंवा हा विचार करणं सोपं आहे, पण ते जगणं कठीण आहे. पण आज, आत्ता, या क्षणी तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. तुम्ही तयार आहात का नावडतं होण्याचं धाडस दाखवायला? खाली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. भेटूया अशाच एका जीवन बदलणाऱ्या विषयासह पुढच्या भागात.